तर बिनाकामी आपण बघतोय नोव्हेंबर 2024ला आपलं विधानसभेचं इलेक्शन झालं. आज जवळजवळ 8-9 महिने झाले इलेक्शनला. 9 महिन्यात मला सांगा तालुक्यात असं मोठं एखादं काम केलं, एखादं 2 कोटीचं काम केलं, 3 कोटीचं काम केलं किंवा 10 लाखाचं केलं, 20 लाखाचं केलं, असं कुठलंही न करता ह्या कामात खोडा घालले. हे काम कसं बंद पडेल याच्यासाठी त्यांची यंत्रणा कामाला लागलेली असते. तुमच्या पेपरबाजी होती, सोशल मीडिया आहे, तुम्ही सोशल मीडियाच्या पेपरच्या माध्यमातून ऐकताय त्या गौशाला सिंचनचं काय किती झालं काय, त्या कामं कशी बंद केली गेली. फक्त ही टक्केवारीसाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी आपला आर्थिक फायदा कसा होईल, काम बंद केलं तर तुम्ही ठेकेदार काय नाही होईल ठेकेदार गाडगे साहेब, तुमचं जर काम बंद पडले की तुम्ही चिलीबाजीला सुरुवात करतात. अशा हिशोबाने त्यांनी आडवाडीचं काम या ठिकाणी बऱ्याच गावात बऱ्याच ठिकाणी तुम्ही आम्ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून बघतोय. जाऊ द्या समोरचा कसा का असना, परंतु आज आमदार पद नसतानाही मामा वेगवेगळ्या माध्यमातून परवाच कार्यक्रम झाला, केमचा कार्यक्रम झाला, अंडरग्राऊंड बोगद्याचा. त्या ठिकाणी काय मामा आमदार होते का, परंतु 15 कोटी रुपये निधी रेल्वे डिपार्टमेंटकडे मंजूर करून ते कामाचं नियोजन मामांनी परवा दिवशी या ठिकाणी केलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमदार पदच असावं असं न बाळगता मामा कुठल्याही पद्धतीने अधिकाऱ्याशी व्यवस्थित संबंध ठेवून कुठल्याही प्रकारची कामं, भले विकासाची काम असतील, वैयक्तिक काम असतील, हे अतिशय जागृतपणे करणारा एक गुण देतात आदरणीय संजय मामा शिंदे या ठिकाणी. म्हणून आपण मार्गाची चूक केली की भविष्यात चूक करू नका अशी माझी सर्वांना विनंती. कारण आपण पाहतो आपण शेती करणारी सगळी मंडळी या ठिकाणी शेती करत असताना चुकीच्या पद्धतीने जर आपल्याकडे एखादा माणूस थोडक्यात कामाला ठेवला असं गृहीत झाला आणि त्यांनी जर काम नाही व्यवस्थित केलं तर निश्चितच त्याच्या प्रपंचावर, त्या शेतकऱ्याच्या प्रपंचावर आर्थिक अडचण येऊ शकते, त्याचा प्रपंच मातीत जातो. मग तर आपण आमदार जर चुकीच्या पद्धतीने निवडून केला तर निश्चितच तुम्ही आम्ही बघतोय की तालुका 10-5 वर्ष मागे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती सगळ्यांना की झालेली झालं पाठीमागे झालं मिळालं, परंतु आता इथून पुढे कारण शेतकऱ्यांचे तरुण वर्ग अतिशय ऍक्टिव्ह तरुण वर्ग आहे त्यांचा मामा. कारण तसा विचार केला तर शेतफळाची चिकलठाण्यामध्ये 5 किलोमीटरचं अंतर आहे, पण आमच्या पुढे शेतफळ 10 वर्षांनी पुढे. म्हणजे जी काय खूप आवडीनं बोलत नाही, कारण इथली सगळी तरुण पिढी एक पिढी आहे ती अतिशय चाणाक्ष आणि कर्तव्यदक्ष आणि अतिशय बुद्धिमान आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती की आपल्या भागाचा विकास करायचा असेल, तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपला लोकप्रतिनिधी निश्चितच विकासप्रिय किंवा चांगल्या मनाचा असला पाहिजे असं मला या ठिकाणी ठामपणे सांगायचं. आता शेतफळचा विषय झाला, आपल्या भागातला रस्ता असेल, जीवर दुगाव रस्ता असेल, 16 किलोमीटर रस्ता नवीन टेक्नॉलॉजी आपण बघत होतो, कधी आयुष्यात बघितली नव्हती. म्हणजे जी टेक्नॉलॉजी आपण सगळ्यांनी बघितली त्या टेक्नॉलॉजी दिवसाला 1 किलोमीटर अशा हिशोबाने साधारणतः 16 किलोमीटर रस्ता 16 दिवसात पूर्ण करणारा एक 72 माझ्या आमदारांना असं काम या ठिकाणी कधीही झालं नाही. तुम्ही आम्ही बघतोय रस्ता आता 1 वर्ष झालं अजून काही त्याला प्रॉब्लेम नाही. पण राजेभाऊ तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन हे करताना चुकीच्या पद्धतीने करू नका. सगळ्यासाठी तुम्ही सुरुवात केली की आमच्यासारखी करते. एक तर 40 वर्षात रस्ता मिळाला. आपणच आपल्या ह्याची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट शिरसोडी कुगाव जो पूल आहे 394 कोटीचा पूल तुम्ही आणि जाताना बघतोय अतिशय स्पीडमध्ये काम चालू आहे. उद्या भविष्यात मामा त्या रस्त्याचं रुंदीकरण पण होणार आहे
आणि चांगला स्टार हा रस्ता या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं शेटपळ चिकलठाणा असेल, पुगाव असेल, त्या रस्त्याच्या साईडचे जी गावं आहेत त्या गावांना वेटेज या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे केळी हे मुख्य पीक असल्यामुळं, केळी आणि ऊस हे मुख्य पीक असल्यामुळं उद्या केळीवर आधारित उद्योग, गुण तुझ्यासारखं ते बनाना वेपर सारखं असं वेगवेगळं उद्योग, तुमचं कोल्ड स्टोरेज असेल, पॅकेज हाऊस असेल, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी करायला तरुणांना भविष्यात चांगला वाव आहे. म्हणून त्यासाठी ह्या गोष्टी सफल होण्यासाठी किंवा ह्या गोष्टी पुढे तरुणांची प्रगती होण्यासाठी आपल्याला संजय मामासारख्या या विकासप्रिय नेतृत्वाची या ठिकाणी तालुक्याला गरज आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. आपण पाहत असताना बरीच कामं या ठिकाणी चिकलठाण्याची बरीच कामं म्हणजे सुदैवाने मामा जेडपी अध्यक्ष व्हायला, मी सरपंच व्हायला गाठ पडली. त्याच्यामुळे चिकलठाण्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जास्तीत जास्त निधी द्यायचा प्रयत्न मामांनी त्याच्या आमदारकीच्या आणि जिल्हा परिषदच्या काळात या ठिकाणी केलेला आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती या ठिकाणी की आपण इथून पुढे तरी बाबा माणूस कुठल्या क्वालिटीचा आहे, कसा आहे, काय असं मला या ठिकाणी सांगायचं की क्वालिटी बघून माणूस तुम्ही लोकप्रतिनिधी निवडा. परत एकदा मामांनी या भागाला, शेटपळ गावाला जो काय विकासाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जो काय निधी दिला त्याबद्दल मी मामासाहेबांचं या शेटपळ आणि शेटपळ चक्रोशीच्या वतीनं मी मामासाहेबांचं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.